आता आपण 10 मिलीमीटर जाडीच्या सपाट स्थितीतील MS प्लेटवर SMAW प्रोसेसने कॉर्नर जॉइंट वेल्ड कसे करायचे ते पाहू. या एक्सरसाइजच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल. सपाट स्थितीत निर्देशित केलेल्या रूट गॅपसह 90 डिग्रीवर कॉर्नर जॉइंट ओपन करण्यासाठी प्लेट सेट करा. दोन्ही टोकांना ओपन कॉर्नर जॉइंट म्हणून पीसेस वेल्ड करा. की होल फॉर्मेशनसह कॉर्नर जॉइंटमध्ये रूट रन डिपॉझिट करा आणि पूर्ण प्रवेश मिळवा. इलेक्ट्रोड वीविंग वापरून कॉर्नर जॉइंटमध्ये एकसमान कव्हरिंग लेयर्स डिपॉझिट करा आणि वेल्ड पूर्ण करा. पेनिट्रेशन, रिइन्फोर्समेंट आणि थ्रोट थिकनेससाठी वेल्डेड जॉइंटची तपासणी करा. Now, let us look at the tools required for corner joint on a 10 mm thick MS plate. Steel rule, scriber, prick punch, ball pen hammer, flat file, bench vise, tri-square, tongs, chipping hammer, steel wire brush, electrode cable and earth cable, electrode holder, इलेक्ट्रोड, पर्सनल प्रोटेक्टिव्ह उपकरणात, SMAW वेल्डिंग प्लांट, C क्लॅम्प. टेबलवर संपूर्ण जॉइंट्समध्ये समांतर 2.5 mm रूट गॅपने प्लेट सेट करा. डिस्टॉर्शन नियंत्रित करण्यासाठी प्लेट्समधील अँगल 87 डिग्रीवर ठेवला जातो. डिस्टॉर्शन नियंत्रित करण्यासाठी दुसरी पद्धत म्हणजे अँगल 90 डिग्रीवर सेट करा आणि डिस्टॉर्शन कमी करण्यासाठी राईट अँगल्ड आयर्न फिक्स्चर वापरा. ट्रॅक स्वच्छ करा, अलाइनमेंट तपासा आणि गरज असल्यास जॉइंट रिसेट करा. MS इलेक्ट्रोड डायमीटर 2.5 mm आणि 100 to 110 amps करंट वापरून कॉर्नर जॉइंट वेल्ड करा. प्रत्येक 20 mm च्या कमाल ट्रॅक लांबीसह दोन्ही टोकांना ट्रॅक वेल्ड करा. चिपिंग हॅमर आणि वायर ब्रश वापरून ट्रॅक्स डिस्लॅग करा आणि स्वच्छ करा. MS इलेक्ट्रोड डायमीटर 2.5 आणि वेल्डिंग करंट 110 to 120 amps वापरून थोडासा छोटा आर्क वापरून एज आणि 60 डिग्रीज to 70 डिग्री दरम्यान वेल्ड लाईनसह इलेक्ट्रोड उभ्या स्थितीत ठेवत कोपऱ्याच्या तळाशी रूट रन डिपॉझिट करा. कंप्लीट पेनिट्रेशनची खात्री करण्यासाठी ट्रॅक वेल्डच्या वेल्ड काटरजवळ एक की होल तयार करा. सरळ बीडिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या वेगाप्रमाणेच ट्रॅव्हल स्पीड राखा. रूट रन पूर्णपणे स्वच्छ करा आणि पेनिट्रेशनचे निरीक्षण करा. रूट रनवर कोणतेही स्लॅग कण चिकटत नाहीत याची खात्री करा. प्रत्येक रनमध्ये कार्टर व्यवस्थित भरावा. पहिला कव्हरिंग लेअर डिपॉझिट करा, म्हणजेच डायमीटर 4 mm मीडियम कोटेड MS इलेक्ट्रोड आणि 160 amps वेल्डिंग करंट वापरून सेकंड रन. ग्रूव्हमध्ये पुरेसे मेटल डिपॉझिट केले आहे आणि प्लेट्सच्या दोन्ही कडा जोडल्या गेल्या आहेत याची खात्री करण्यासाठी इलेक्ट्रोडला विविंग मोशन द्यावे लागते. एक समान मध्यम आर्क लांबीचे इलेक्ट्रोड कोण आहेत याची खात्री करा. एक समान सामान्य ट्रॅव्हल स्पीड राखला पाहिजे.
पहिल्या कव्हरिंग लेअरपासून स्लॅग पूर्णपणे स्वच्छ करा. पृष्ठभागावरील सर्व दोष दुरुस्त केल्याचे निश्चित करा. दुसरा फायनल लेअर डिपॉझिट करा, म्हणजेच तिसरा रन. त्यासाठी डायमीटर 4 mm MS इलेक्ट्रोड आणि 160 amps वेल्डिंग करंट विविंग मोशन कॉर्नर जॉईंटच्या बाजूंना वापरा. जो पहिला कव्हरिंग लेअर आहे तो स्लोअर रेट ऑफ ट्रॅव्हल. पहिल्या कव्हरिंग लेअरमध्ये वापरल्याप्रमाणे इलेक्ट्रोड आणि आर्क लेंथ अँगल समान लांबीची वापरा. एका बाजूने व दुसऱ्या बाजूने वीवची प्रत्येक हालचाल जास्त मेटल डिपॉझिट करेल आणि ते जास्त वेळ घेईल. बीड्स पुन्हा चालू करणे आणि थांबवणे बरोबर असल्याची खात्री करा. वेल्डच्या शेवटच्या लेअरवरील नेहमीचा दोष म्हणजे एज प्लेट मेल्टेड ऑफ. आवश्यक प्रमाणात इलेक्ट्रोड वीव करताना काळजी घेतल्यास हे दूर केले जाऊ शकते, ज्यामुळे फक्त कडा एकत्र होतील. कडांवर आर्क अजिबात केंद्रित नसावा. कॉर्नर जॉईंट्समधील फिलेट वेल्डची तपासणी करूया. पुढे दिलेल्या वेल्डच्या गुणधर्मांसाठी प्रत्येक रन लेअर तपासा. रुंदी आणि उंची एक समान. स्वरूप क्लोज रिपल सोबत सपाट. वेल्ड्सचे दिसणे रूट रन आणि पहिला कव्हरिंग लेअर सपाट. शेवटचा लेअर थोडासा वळलेला. वेल्ड्सचा कडा चांगले फ्युजन, अंडरकट नाही, ओव्हरलॅप नाही. सुरू होणे व थांबणे फ्री ऑफ डिप्रेशन आणि हाय स्पॉट्स, क्रेटस फिल्ड. मागील बाजू पूर्ण आणि एकसमान पेनिट्रेशन. की होल तयार करून कॉर्नर जॉईंटमध्ये रूट रन जमा करा आणि पूर्ण पेनिट्रेशन मिळवा. Recap. 90 डिग्रीजवर ओपन कॉर्नर जॉईंट तयार करण्यासाठी प्लेट्स सेट करा. दोन्ही टोकांना ओपन कॉर्नर जॉईंट म्हणून तुकडे ट्रॅक वेल्ड करा. की होल तयार करून कॉर्नर जॉईंटमध्ये रूट रन जमा करा आणि पूर्ण पेनिट्रेशन मिळवा. इलेक्ट्रोडचे विविंग वापरून कॉर्नर जॉईंटमध्ये एकसमान कव्हरिंग लेयर्स जमा करा आणि वेल्ड पूर्ण करा. पेनिट्रेशन, रिइन्फोर्समेंट आणि थ्रोट थिकनेससाठी वेल्ड जॉईंटची तपासणी करा.